पाणी. राजू, भागूताई गेली. आईने सांगितलं. खूप वाईट वाटलं. आम्हालाही वाटलं, पण काय करणार, तो तिचा निर्णय होता ना. पण तिने थांबायला हवं होतं. आमची पण तीच इच्छा होती, पण तिने जीव लावणाऱ्या माणसांपेक्षा रक्ताची नाती निवडली. आता तिच्या निर्णयाचा मान तर राखला पाहिजे ना. तिला ना हे घर आपलं कधी वाटलंच नसणार, म्हणून ती निघून गेली. असं कसं होईल राजू? हे घर परकं असेल तरी बी आम्हाला आपलंसं वाटतंय. मग एवढी वर्ष या घरात राहणाऱ्या माणसांना हे घर परकं कसं वाटू शकतं? ह्यो निर्णय तिने रागाच्या भरात घेतला असला तरी तिला हे घर एवढा सहजासहजी नाही सुटणार बघ. तिच्या आठवणी तरी कुठं आमची पाठ सोडणार आहेत. असं वाटतंय भागू कुठनं तरी पळतील आणि मला राजूताई मला भूक लागलीये, मला काहीतरी गरमागरम खायला करून दे. मी माझ्या हाताने काहीतरी छान बनवून तिला भरवेन. असं वाटतं कुठून तरी भागू येईल आणि मागून घट्ट मिठी मारल. भागू, का ग परक केलंस आम्हाला? राजू, शशी दादा आई बाबा शोधले. भागूताई, शशी दादांनी आई बाबा शोधले. हा, आई बाबा शोधले शशी दादा. डॅडी, तुम्ही जरा शांत राहा. शत्रुभया गेलेत ना फुटेजचं बघायला. आज जर का ते CCTV फुटेज चिरंजीवांच्या हातात लागलं नाही ना, तर सगळ्या नव्याने विचार करायला लागणार आम्हाला. नव्यानं डाव मांडायला लागणार. एवढं सोपं नाही ते. त्यांचा फोन काही ना झाले. बोला चिरंजीव, झालं का काम? डॅडी घोटाळा झाला इथं. काय झालं? तो सूर्य आपल्या आधी इथं येऊन फुटेज घेऊन गेलाय. नाही नाही, या सूर्याने आमचा अंत बघितला. आता दाखवूनच देतो जालिंदर निंबाळकर कुठल्या थराला जाऊ शकतो ते. सूर्याच्या मनाची अवस्था मला बघवत नव्हती. भागूने असं करायला नको होतं. सूर्याचा लय जीव आहे भागूवर. लहानपणापासून स्वतःच्या जीवा परास ज्यादा जपलंय त्यानं भागूला. भागूची कमतरता आता या घराला कायम जाणवत राहणार आहे बघ.